टू डिअर न्यू मॉम. नवीन आईस पत्र. पत्रास कारण की प्रेग्नन्सीची न्यूज कळली की सर्व घरातलं वातावरणच बदलतं. तुझे लाड सुरू होतात, कौतुक सुरू होतं. काय खायला हवं, काय खायला नको या सगळ्या चर्चांना अगदी उधाणच येतं. त्यात पुन्हा काय करू नको, कसं बसू नको, असं झोपू नको, तिकडे जाऊ नको, ह्या वेळेस हे करायचं, त्यावेळेस ते करायचं, अशी काही उपदेशात्मक काळजी वजा टोमणे येतात. मात्र यात सुरू होतं ते इमोशनल ब्रेकडाऊन, हार्मोन्सचं वादळ. स्वतःचं शरीर बदलताना पाहताना जे मानसिकरित्या भावनांचा जो गोंधळ होतो, कधी आनंदी, कधी थकलेलं, कधी अगदीच मेल्टडाऊन. या सगळ्या मिक्स भावनांमध्ये कधी लक्ष दिलं जातं तर कधी लक्ष दिलं जातही नाही. काहींना अतिशय उत्तम सपोर्ट मिळतो तर काहींना यात काय विशेष, हे होतच असतं, आम्हाला पण झालं असं म्हणून टोमणा मिळतो. मात्र हा पत्र लिहिण्याचं मी खटाटोप करते ते डिलिव्हरी नंतर येणाऱ्या कळत नकळत सगळ्यांना फेस करावं लागणाऱ्या पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी. बाळाचा जन्म होतो आणि सोसायटीचा पहिला प्रश्न येतो, सी सेक्शन झालं की नॉर्मल डिलिव्हरी. तेव्हा असं ओरडून सांगा असं वाटतं, अरे इथं कंडिशन काय, तुम्ही विचारताय काय, हा प्रश्न विचारावा तरी कसा वाटला तुम्हाला. अरे ज्या स्त्रीने एक जीव जन्माला घातला तिला किती वेदनांमधून जावं लागलं. सी सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी, दोन्ही याच्यात त्रास तर होतोच. अगदी पहिल्या वाघपासून, पहिली सुशीपासून तर बाळाला ब्रेस्ट फीडिंग करेपर्यंतचा जो कसरत आहे, जो ट्रॉमा आहे, तो त्या बिचारीलाच माहिती. त्यात बाळाला ब्रेस्ट फीडिंग करणं म्हणजे त्यावेळेस तर असं वाटतं, अरे यार प्रेग्नन्सी डिलिव्हरी बरी होती पण हे ब्रेस्ट फीडिंग नको. ते ब्रेस्ट फिडिंगचे जे 8 ते 10 दिवस असतात ते इतके ट्रॉमाटाईज असतात की असं वाटतं नको यार बाद झालं. पण इथंच काही संपत नाही. पुढे कंटिन्यू बसून होणारी पाठदुखी, कंबरदुखी, इमोशनल ड्रेन आणि खूप काही. यात कोणाला घाबरवण्याचा किंवा कोणाला दोष देण्याचा हेतू तर मुळीच नाही. फक्त नवीन आई तुला सांगणं एवढंच आहे की हे सगळं करताना तू स्वतःची काळजी घे. बाळ पोटात असताना जशी बाळासाठी तू सकस आहार घ्यायची, वॉक करायची, कॅल्शियम आयन्सच्या टॅबलेट आठवणीने घ्यायची, तसं आत्ताही घे. खरंच विचारू, घेतेच का तू तसं? बऱ्याच स्त्रियांचं तर नाही मध्येच जमा असतं, पण तरी तू स्वतःसाठी कॅल्शियम आयनच्या टॅबलेट घे. तू दुर्लक्ष करते पण स्वतःसाठी तरी घे. तुला माहिती, कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग, रात्रीचं जागरण, पुन्हा कंटिन्यू एक्झर्शन, यामध्ये मेंटली आणि फिजिकली खूप सारा ट्रॉमा येतो, एक्झर्शन होतो. परंतु जेव्हा तू स्वतःला जपशील तेव्हाच तुला तुझ्या बाळासाठी उभं राहता येईल. जेव्हा तू स्वतःला प्राधान्य देशील तेव्हाच तुला हळूहळू तुझं शरीर भरून निघेल. काहींना पोस्टपार्टम डिप्रेशन येतं, काहींना येतही नसेल, पण मला असं वाटतं प्रत्येकाला येतं, पण काहींना कळतं तर काहींना कळत नाही. सांगण्याचा हेतू एवढाच की हळूहळू बाळ मोठं होईल तेव्हा त्यासोबत तू स्वतःकडेही लक्ष दे, स्वतःलाही प्राधान्य दे. ॲटलिस्ट कमीत कमी 10 मिनिटं तर तू स्वतःसाठी काढूच शकते ना. कोणत्याही आईला अगदी नक्कीच मलाही नाही आवडणार की अगदी माझ्या बाळाने माझं ब्रोकन व्हर्जन बघावं, माझं मेल्टडाऊन बघावं, माझं रडणं बघावं, मी ट्रॉमाटाईज बघावं. कारण किती नाही म्हटलं तरी त्या छोट्या जीवाला हे सगळं सेन्स होत असतं. त्याला सगळं कळतं, आपल्या आईचं आनंदी राहणं, आपल्या आईचं दुःखी राहणं, आपल्या आईला त्रास होतोय हे त्या बाळाला नक्की कळतं. जेव्हा आपण स्वतःला जीव लावू, जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देऊ, जेव्हा आपण आपल्याला प्राधान्य देऊ, तेव्हाच आपण ते हे दुसऱ्या जीवाला देऊ शकतो. पॉइंट एवढाच की तुझ्या बेटर आणि बेस्ट व्हर्जनसाठी तुला स्वतःलाच झगडावं लागणार आहे. कोणीही दुसरं तुझ्यासाठी स्टँड घेणार नाही. तुला लोक शिकवतील, सांगतील, सल्ले देतील, पण जेव्हा तुझ्यातून आतून येईल आणि जेव्हा तू स्वतःसाठी करशील तेव्हाच गोष्टी होणार आहे. सांगायचं इतकंच, मनात साचलं तर बोल, नसेल बोलता येत तर लिही, पण घुसमटू नकोस. यू आर स्ट्रॉंग. विचार कर, तू एवढ्या प्रसूती वेदनेतून, एवढ्या त्रासातून, एवढ्या स्टिचेस असूनही काही तासांमध्ये तुझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहून चाललीस. अजून काय पुरावा हवा का तुला? तू काही करू शकते सांगायला. आय एम प्राऊड ऑफ यू. तू जे काही करते किंवा तू सध्या ज्या फेजमधून जाते आणि तू ज्या फेजमधून उभी राहते, तू खरोखर खरी योद्धा आहेस. लोकांना माहीत नाही की तू कोणत्या स्ट्रगलमधून जाते,
तो स्ट्रगल कळायला, तुझ्या गोष्टी कळायला त्यांना वेळ लागेल. मे बी त्यांना तुझ्या स्ट्रगलची आत्ता पर्वा नसेल, पण अजून थोडा काळ जाऊ दे. तू माघार घेऊ नकोस. एक वेळ येईल की सगळं सार्थकी लागेल. एवढं छोट्या जीवाचं तूच तर सगळं सर्वस्व आहे. यू आर आयडियल ऑफ युअर चाइल्ड. यू आर अनस्टॉपेबल. यू आर अनब्रेकेबल. थोडासा पॉज घे, थोडी शांत हो. टेक अ ब्रेथ. स्टे काम. स्टे कंपोज. अँड यू आर रिअली अनस्टॉपेबल. आय एम प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू न्यू मॉम.